मागच्या भागात आपण पाहिलं की नुपूरची क्लास संपली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. काही प्रश्न, काही ठोमणे, काही विचित्र नजर. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. मला या अनोळखी नजरेतून कधी मुक्ती मिळेल, तिने स्वतःलाच विचारलं. तिने सायलीला हॉस्टेलला पाठवलं आणि स्वतः कारची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात शिवाय कार घेऊन आला. कार थांबताच नुपूर पटकन बसली. लवकर चला, ती घाईत म्हणाली. शिवाय चकित झाला. नुपूरने पहिल्यांदाच त्याचं नाव घेतलं होतं. त्याने कार सुरू न करता तिच्याकडे पाहिलं. नुपूर रागात होती. तिने चेहरा वळवला. शिवाय शांतपणे म्हणाला, काय झालं? कॉलेजमध्ये कुणी काही बोललं का? नुपूर रागाने म्हणाली, सगळ्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. फक्त तुमच्यामुळे हे सगळं होते. क्लासमध्ये सगळे मला विचित्र नजरेने पाहत होते. मी काय केलं? शिवाय आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला. जसं नुपूरने क्लासरूमच्या दरवाजावर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहिले तेव्हा तिचा चेहरा फिकट पडला. त्या प्रोफेसरनं त्या व्यक्तीला आत येताना पाहून म्हटले, साहेब, हात मागे बांधून आत या. आणि तो व्यक्ती म्हणजे या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. जसे सर्व विद्यार्थी उभे राहिले. प्रिन्सिपलची नजर नुपूरवर स्थिरावली. काय झालं? माझ्या येण्याची वाट का पाहत होतात? सर, नवीन ॲडमिशनचा विषय होता म्हणून चर्चा करत होतो. पण मला काहीतरी वाद ऐकू येत होता. काय प्रकरण आहे? सर, या मुली खूप गोंधळ घालत आहेत. आमच्या कॉलेजबद्दल चुकीच्या गोष्टी बोलत होत्या. येताच प्रश्न विचारायला लागल्या. फक्त म्हणून की यांचं ॲडमिशन व्हाईस प्रिन्सिपलच्या शिफारशीवर झालं आहे. यांना खूप अहंकार आहे. सर, यांना कॉलेजमधून काढून टाका. बाहेर गेल्यावर अडचण आली की आमच्या कॉलेजची किंमत कळेल. तेव्हा प्रिन्सिपल म्हणाले, ओह सर, जर ही इथून बाहेर गेली तर कदाचित स्वतःचं कॉलेज सुरू करूनही शिकू शकेल. पण ही बाहेर गेली तर पुढच्या क्षणी तुमच्यापासून माझ्यासारख्यांपर्यंत कुणालाही पगार मिळणार नाही, नोकरीही राहणार नाही. आपल्यालाही बाहेर जावं लागेल. हे ऐकताच प्रोफेसरच नाही तर वर्गातील सगळे विद्यार्थीही आश्चर्यचकित झाले. सर, तुम्ही काय बोलत आहात? फक्त व्हाईस प्रिन्सिपलच्या शिफारशीवर ॲडमिशन घेतलेल्या मुलीमुळे आपली नोकरी जाईल आणि ती स्वतः कॉलेज सुरू करेल? तुम्हाला आपल्या कॉलेजचे मेंबर शिवाय, जे शिवाय ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक आहेत, त्यांच्याबद्दल माहिती आहे ना? त्यांना ओळखत नाही असा कोण आहे सर? त्यांच्याकडे किती व्यवसाय आहेत, ते किती मोठे व्यक्ती आहेत. कॉलेज फंक्शनसाठी त्यांना आमंत्रण दिलं होतं पण ते व्यस्त होते. सर, ज्यांची तुम्ही इतकी स्तुती करत होता त्यांचीच पत्नी आहे नुपूर. स्वतः शिवाय सर त्यांना ॲडमिशनसाठी घेऊन आले होते. त्यांनी सगळे काम बाजूला ठेवून स्वतः लक्ष दिलं. आता विचार करा, त्यांच्या पत्नीला कॉलेजमधून काढलं तर ते तुम्हाला नोकरीवर ठेवतील का? हे ऐकून सगळ्यांच्या नजरा नुपूरकडे वळल्या. आधी ज्या नजरा तिला प्रश्नांनी पाहत होत्या त्या आता आदराने आणि थोड्याशा हेव्याने पाहू लागल्या. शिवायला कोण ओळखत नाही? विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणा आहे. अशा व्यक्तीच्या पत्नीला सगळे आदरानेच पाहणार. सॉरी मॅम, मी काही चुकीचं बोललो असेल तर मनावर घेऊ नका. काही शंका असेल तर मला विचारा, पण कृपया माझी तक्रार सरांकडे करू नका. आत्तापर्यंत अगं म्हणणारा मुलगा अचानक मॅम म्हणू लागला. तुम्ही मागे का बसले आहात? पुढे या. नाही सर, आम्ही इथेच ठीक आहे आणि मला खास आदराने बोलवण्याची गरज नाही. मी इथे कोणाची पत्नी म्हणून आलेली नाही. मी फक्त नुपूर आहे. मला विद्यार्थिनीला मिळणारा आदर पुरेसा आहे. नुपूरने शिवायला सगळं स्पष्ट सांगितलं. यासाठी माझ्यावर रागवतेस का? सगळ्यांचं कारण तुम्ही आहात. मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन का दिलं? मी माझ्या पत्नीला ॲडमिशन दिलं, यात काय समस्या? मला काही अडचण नाही. पण त्यामुळे सगळ्यांना आपल्या लग्नाबद्दल कळलं. तुम्ही काहीच केलं नसतं तर हे झालं नसतं. तूच तर म्हणाली होतीस की लग्नाबद्दल बाहेर कळलं तर काही हरकत नाही. मी असं कधी म्हटलं की मी लग्न लपवू इच्छिते? मला काहीच अडचण नाही की सगळ्यांना आपल्या लग्नाबद्दल कळलं. पण मला हे आवडत नाही की सगळे मला तुमच्या पत्नी म्हणून वेगळ्या नजरेने पाहतात. हे ऐकून शिवायने आश्चर्याने भुवया उंचावल्या. म्हणजे मी काही चुकीचं बोलत नाही. सगळे मला
वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत. मुलगे मला पाहून आदराने उभे राहतात, बोलायलाही कचरतात. मुली मला पाहून आपापल्या ग्रुपमध्ये कुजबूज करायला लागतात. माझ्या डोक्यापासून पायापर्यंत मला निहाळतात. त्यांच्या नजरा, त्यांचं बोलणं हे सगळं मला खूप अस्वस्थ करतंय. मला फक्त एक सामान्य विद्यार्थिनी म्हणून राहायचं होतं, पण इथे सगळे मला वेगळ्या प्रकारे वागवत आहेत, माझ्यापासून अंतर ठेवत आहेत. विद्यार्थीच असे वागत असतील तर शिक्षक तर अजूनच पुढे आहेत. तेही माझ्याशी खूप आदराने बोलतात. इतकंच नाही तर तुमच्याशी मीटिंग मिळवून द्यायला मला सांगतात. माझ्या जुन्या कॉलेजमध्ये सगळं नॉर्मल होतं. आम्ही सगळे मित्रमैत्रिणी मजा करायचो, हसायचो. पण इथे सगळं विचित्र झालं आहे. त्यावेळी हे इतकं जड वाटलं नव्हतं, पण आता सगळ्यांनी मला वेगळं केलं. मनाला खूप विचित्र वाटतंय. मला हे कॉलेज नको आहे. इतकं म्हणताच तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. हे पाहून शिवाय घाबरला. अगं, का रडतेस? ही काही मोठी गोष्ट आहे का? मी त्यांच्याशी बोलतो. ती लगेच घाबरली. नाही नाही, त्याची गरज नाही. तुम्ही बोललात तर ते अजून मोठं प्रकरण करते आणि मला अजून दूर करते. लहानपणापासून वेगळं राहायची सवय झाली होती, पण पुन्हा तेच जाणवणं खूप त्रासदायक आहे. म्हणूनच मी तुमच्यासमोर मन मोकळं केलं. तुम्ही थोडं उशिरा कार घेऊन आला असता तर पूर्ण क्लास माझ्याभोवती फिरत होता. सगळे उभे राहून माझ्याकडेच पाहत होते. ठीक आहे, सोड हा विषय. मी काहीतरी करतो. नाही, फक्त मनातलं सांगावंसं वाटलं म्हणून सांगितलं. आता टेन्शन घेऊ नका. आणि हो, त्या रागासाठी मला माफ करा. शिवाने तिला जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर हलकंसं किस केलं. मग कार सुरू केली. ती काहीतरी विचारात पडली आणि हळूहळू डोळे मिटून झोपी गेली. तिला पाहत शिवाने मनात ठरवलं, यावर उपाय काढलाच पाहिजे. घरी आल्यावर तिने कॉलेजच्या पहिल्या दिवसाच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या. प्रत्येकाने तिला काही ना काही सल्ला दिला. दिवस नेहमीसारखा गेला. दिवशी ती कॉलेजला जायला तयार झाली. शिवाय म्हणाला, मीही आज कॉलेजला येतो आणि सगळ्यांशी बोलतो. नाही, काल रात्री मी विचार केला, या प्रकरणात तुम्ही पडण्याची गरज नाही. ही छोटी समस्या आहे, मी स्वतः सांभाळेन. मला फक्त हे सिद्ध करायचं आहे की मी कोण आहे. मग लोक तुमच्याऐवजी माझ्याबद्दल बोलतील. फक्त शिवायच नाही, मी ही थोडी स्पेशल आहे आणि मी त्यांना ते समजावून सांगेन. तुमच्याकडे खूप काम आहे. अशा छोट्या गोष्टींसाठी वेळ वाया घालवू नका. अशा छोट्या समस्या मिसेस शिवाय स्वतः हाताळू शकते. हे म्हणत ती हसली. शिवाई हसत म्हणाला, ओके मिसेस शिवाय, हीच हिंमत मला हवी होती. प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरं जा, पण सगळं मनात ठेवू नकोस. कधी वाटलं की समस्या मोठी आहे तर मला सांग. कोणी काही बोललं म्हणून सगळं एकटीने सहन करायचं असं करू नकोस. माझ्या पत्नीला त्रास होणं मला सहन होणार नाही. मिसेस शिवाय खुश असेल तर मिस्टर शिवाय खुश राहील. दोघंही नेहमीसारखं हसत खेळत बोलत राहिले. मग शिवायने नुपूरला कॉलेजला सोडलं. तिकडे काही मुलींचा ग्रुप तिच्याकडे पाहत होता. त्या ग्रुपच्या मधोमध मनीषा उभी होती, जणू त्या ग्रुपची लीडर. श्रीमंत कुटुंबातील वारसदार. ती जे ठरवते ते मिळवल्याशिवाय राहत नाही. जिथे ती असेल तिथे फक्त तीच खास असावी असं तिचं मत. तिच्या आसपासचे सगळे लोक फक्त तिची स्तुती करावीत अशी तिची इच्छा. आत्तापर्यंत या कॉलेजमध्ये फक्त तिलाच मान मिळत होता, पण नुपूर आल्यापासून सगळे तिच्याबद्दल बोलू लागले. हे पाहून मनीषा चिडली आणि जेव्हा तिला कळलं की नुपूरचा नवरा शिवा आहे तेव्हा ती अजूनच जळफळली. मग ती अजूनच जळून उठली. एका पार्टीत तिने शिवायला पाहिलं आणि त्याच्या देखणेपणावर ती मोहित झाली. तेव्हापासून तिच्या मनात शिवायला मिळवण्याची इच्छा निर्माण झाली. तिचे वडील आणि त्यांचे मित्र मनीषाचं लग्न शिवायसोबत लावण्याबद्दल बोलत होते आणि हे ऐकून तिने आपल्या कल्पनांमध्ये शिवायलाच आपला नवरा मानलं होतं. पण मध्येच तिला शिवायच्या लग्नाची बातमी मिळाली. तिने स्वतःला समजावलं की नक्कीच शिवायने एखाद्या मोठ्या श्रीमंत मुलीशी लग्न केलं असेल. पण जेव्हा तिला कळलं की शिवायने तिच्यापेक्षा साध्या मुलगीशी नुपूरशी लग्न केलं आहे तेव्हा ती ही गोष्ट सहन करू शकली नाही. आता तिने ठरवलं होतं की नुपूरला या कॉलेजमधून अपमानित करून बाहेर काढायचं. शक्य झालं तर शिवायच्या आयुष्यातूनही तिला दूर करायचं.
सगळे तिच्याकडे पाहत होते, पण त्यांना दुर्लक्ष करत नुपूरने आपली पुस्तकं उचलली आणि वर्गात जाऊन सायलीच्या शेजारी बसली. इतर लोक त्यांना पाहून कुजबुजू लागले, पण नुपूरने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि शांत बसून राहिली. तेवढ्यात मनीषा आत आली आणि मुद्दाम नुपूरच्या बाजूच्या बेंचवर बसली. तिला निहाळत ती ठोमणा मारत म्हणाली, काही लोक असतात जे आपलं सौंदर्य दाखवून गोड गोड बोलून स्वतःला मोठं समजतात, पण अशा भिकाऱ्यासारख्या लोकांची जिंदगी अशीच चालते. पण शिवाय सरांनी या मुलीशी लग्न का केलं असेल? कदाचित ही जाऊन त्यांच्या पायावर पडली असेल, विनवण्या केल्या असतील, मग त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उरला नसेल आणि अशा मुलीशी लग्न करून त्यांनाही थोडी इमेज मिळाली असेल. घरात अशी मुलगी ठेवून ते बाहेर कसंही फिरले तरीही काही विचारणार नाही. तू काय म्हणतेस? शिवाय सर असं करतील? अगं यात नवीन काय आहे? श्रीमंत लोकांसाठी हे सगळं सामान्य असतं. मी न्यूजमध्ये पाहिलं आहे की शिवाय सरांना अशाच सवयी आहेत. त्या सगळ्या बोलतच राहिल्या. नुपूर शांत बसली होती, पण सगळं ऐकत होती. सायलीच्या आत मात्र राग उसळू लागला. तिला त्यांची तोंड बंद करायची होती, पण नुपूरने तिचा हात पकडून शांत राहण्याचा इशारा केला. त्यामुळे ती फक्त त्यांच्याकडे रागाने पाहत राहिली. बाकी लोकही त्यांच्या बोलण्यावर विचार करू लागले. हे खरं असू शकतं का? अशी कुजबूज सुरू झाली. वर्गात सगळे विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले होते. प्रोफेसर येण्यासाठी अजून 10 मिनिटं होती. अचानक नुपूर उठली आणि सगळ्यांसमोर जाऊन उभी राहिली. आता सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. ओके, आता सगळे मला पाहत आहात ना? तर मी थेट मुद्द्यावर येते. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात माझ्या आयुष्याबद्दल आणि माझ्या नवऱ्याबद्दलच विचार चालू आहेत, बरोबर ना? तुम्हाला अभ्यासाची किंवा तुमच्या भविष्यातली काहीच काळजी नाही, हे स्पष्ट आहे. साधारणपणे म्हणतात की वयस्कर बायका घराच्या दारात बसून इतरांच्या आयुष्याबद्दल गप्पा मारतात, पण इथे आपल्या जनरेशनचे लोक, तेही डॉक्टर होणारे मुलं मुली असं करत आहेत. लोक इतरांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलतात, हे मला आत्ताच समजलं. ठीक आहे, तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे? माझं आणि शिवायचं लग्न कसं झालं, आमचं आयुष्य कसं चाललं आहे, असेच प्रश्न तुमच्या डोक्यात फिरत आहेत ना? बस इतकंच? खूपच महत्त्वाची गोष्ट आहे ना? तिच्या ओठांवर हलकीशी मोठी स्मित रेषा उमटली. जर हा प्रश्न असेल तर तुम्ही स्वतःच त्याचे वेगवेगळे उत्तरं तयार करू शकता. तुमचा वेळही वाया घालवू शकता आणि माझी ऊर्जा देखील. पण मला विनाकारण वेळ वाया घालवायला अजिबात आवडत नाही, म्हणून मी थेट मुद्द्यावर येते. मी मिरजमध्ये वाढले, तेही हॉस्टेलमध्ये. त्यामुळे तुम्ही म्हणताय ना की टॉप बिझनेसमन शिवायबद्दल मला काही माहिती असेल, तर तसं काही नाही. कदाचित 1-2दा वर्तमानपत्रात नाव पाहिलं असेल, पण फोटोसुद्धा पाहिला नव्हता. मी त्यांना पहिल्यांदा तेव्हा पाहिलं जेव्हा त्यांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तेव्हाच मनीषामध्ये बोलली, अगं अरेंज मॅरेज असली तरी थेट लग्नातच नवऱ्याला पाहिलंस का? त्याआधी नाही. ओव्हर ॲक्टिंग करू नकोस आणि खरं सांग, पहिल्यांदा कधी पाहिलंस? मला तुमच्यासमोर ओव्हर ॲक्टिंग करण्याची गरज नाही. मला तुमची वाहवाही नको. खरं म्हणजे मी घरच्यांना सांगितलं होतं, ज्याला ते पसंत करतील त्यांच्याशी मी लग्न करेन. त्यांनी काही न विचार करता माझं लग्न ठरवलं. माझ्या बहिणीसाठी शिवायच्या धाकट्या भावाचं समीरचं लग्न ठरवलं. दोन्ही लग्न एकाच दिवशी करण्याचा प्लॅन झाला. मनीषा पुन्हा मध्ये बोलली, पण शिवायसारखा मोठा माणूस मुलीला न ओळखता लग्नासाठी हो कसा म्हणेल? मी फक्त माझ्याबद्दल म्हणाले की मी त्यांना ओळखत नव्हते, पण त्यांना माझ्याबद्दल सगळं माहीत होतं. तुम्हीच म्हणत होतात ना ते मोठे माणूस आहेत, त्यांनी सगळी माहिती गोळा केली. मिरजमध्ये मला न सांगता मला पाहिलं. योग्य वाटल्यावरच लग्नासाठी होकार दिला. ही पूर्णपणे घरच्यांनी ठरवलेली लग्न होती. आता माझं लग्न कसं झालं ते कळलं ना. आणि अजून एक, मला त्यांच्याबद्दल कॉलेजबद्दलही माहीत नव्हतं. मी ॲडमिशनसाठी अर्ज केला तेव्हा कळलं की ते या कॉलेजचे पार्टनर आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काल जे बोललात ते मला प्रभावित करत नाही. मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी फक्त इतकंच म्हटलं, ते स्वतः येऊन बोलते. आणि ते सगळे हळूहळू सामान्यपणे बोलू लागले. दुरून हे सगळं पाहून मनीषा तिच्या गँगला जळफळाट होत होता.
त्या लगेच जवळ आल्या. सायलीने नुपूरला हलकासा धक्का देत त्यांच्या दिशेने इशारा केला. शिवायने उत्सुकतेने त्यांच्या दिशेने पाहिलं. हाय सर, आम्ही तुमचे फॅन आहोत. माझं नाव मनीषा आहे. माझे बाबा देखील बिझनेसमॅन आहेत. ओ खरंच? काय काम करतात ते? नाव काय आहे? मग त्याने नुपूरला विचारलं, ही तुझी मैत्रीण आहे का? अरे नाही दाजी, सायलीने मनीषाकडे कटाक्ष टाकत म्हटलं. हे लोक आमच्यासारख्या साध्या लोकांशी मैत्री करत नाहीत. असं काही नाही सर, माझ्या बाबांचं नाव राम आहे. ते मनीषा कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत. ओ सॉरी, मला माहीत नव्हतं. कन्स्ट्रक्शनचं काम तर ते माझे बाबा पाहतात. त्यांना विचारतो. त्याच्या या उत्तराने मनीषाला खूप वाईट वाटलं. मनीषाची मैत्रीण नुपूरकडे पाहत म्हणाली, सर, मी तुम्हाला एका पार्टीमध्ये पाहिलं होतं. तेव्हा एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीने तुम्हाला प्रपोज केलं होतं. पुढे काय होणार आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.